तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. नवविधा काय बोलिले जे भक्ती, द्यावे माझे हाती संतजनी. तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे, उतरीन खरे भवनदी. नवविधा काय बोलिले जे भक्ती, द्यावे माझ्या हाती संतजनी. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या 375 वर्षाच्या सदैव वैकुंठ गमनाच्या सोहळ्यानिमित्त आज आपल्या गावामध्ये होणारा हा ज्ञानयज्ञ आणि त्या ज्ञानयज्ञामध्ये तुकोबरायांची सेवा करण्यासाठी त्यांच्याच वाणीतून प्रकट झालेला हा अभंग आज त्यांची सेवा करण्यासाठीच घेतलेला आहे. वास्तविक पाहता आयोजकांना मनापासून मी धन्यवाद देऊ इच्छितो, कारण तुकोबरायांच्या स्मृतींचा हा उजाळा देहूमध्ये वर्षभर साजरी होतोय. अनेक तुकोबरायांच्या भक्तांची त्या ठिकाणी सेवा होते आणि त्याचबरोबर देहू संस्थान व संपूर्ण तुकोबरायांच्या कुटुंबियांचं ऋण आपल्यावरती अजून थोडंसं ह्या निमित्ताने वाढलंय असं आपण म्हणायला हरकत नाही. कारण जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा सोहळा केवळ देहूमध्ये न होता आज या ठिकाणी होतोय म्हणजे हे प्रतिदेहूच आहे असं आपल्याला मानायला हरकत नाही. कारण तुकोबरायांचा प्रत्यक्ष अनुग्रह अनुभव या ठिकाणी त्यांच्या पादुकाच्या रूपाने इथं अवतरित झालाय म्हणजे ही भूमी पावनच झाली. वास्तविक पाहता तसं पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबरायांच्या शब्दाचा उच्चार होतो ती भूमी आपोआपच पवित्र होऊन जाते. इथं तर प्रत्यक्ष तुकोबराय अवतरलेत म्हटल्यावर ह्या पुण्यभूमी पावन भूमीचं भाग्य काय आहे. आणि हे भाग्य खरोखर फार मोठं आहे. ज्यांनी ज्यांनी अट्टहास केला त्या सर्वांच्या चरणावरती माझा साष्टांग दंडवत आहे. कारण 7 दिवसाच्या या कथारूपी कीर्तनरूपी सेवेमध्ये केवळ माझ्या एकट्याची प्रवचन सेवा ठेवून माझी परीक्षा कशी घेतायत हे बघण्यासाठी या ठिकाणी उपस्थित केलेलं आहे. आणि वास्तविक पाहायला गेल्यानंतर तुम्हालाही असं वाटेल की सगळे कीर्तनकार आहेत, कथाकार आहेत आणि एकच प्रवचनकार आहे म्हणजे हुशार आहे. तो तुमचा गैरसमज आहे. मी तो अल्पमती बुद्धिहीन काय वर्णू तुमचे गुण, किंवा एरवी तरी मी मूर्ख असं ज्या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबराय आपल्या ज्ञानाबद्दल प्रकट होतात तिथं तुमच्या माझ्यासारख्या किड्या मुंग्याची काय ज्ञानाची विद्वत्ता ज्योत पाजळणार आहे आपण सांगा बरं. म्हणून तरी सुद्धा सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आठवणीनं अजून एका परंपरेला अभिवादन या ठिकाणी करायची मनापासून इच्छा आहे की ह्या परंपरेमध्ये तुकोबरायांच्या पश्चात ज्ञानोबरायांच्या पश्चात अनेक फड परंपरांनी ही वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळलेली आहे आणि ती धुरा माझ्याही घराण्यात गेले 10 पिढ्या अविरतपणे चालू आहे. हा केवळ तुकोबरायांचाच आशीर्वाद आहे असं मी मानतो. अशा अनेक परंपरा आहेत. तुकोबरायांची मुख्य परंपरा देहूकर घराण्याच्या माध्यमातून आजही सेवेला आहे. नामदेवरायांच्या घरातली परंपरा नामदेवरायांच्या परंपरेतून आजही आहे. प्रत्येकाचं नाव घेऊन विषय आपल्याला जास्त वाढवायचा नाही आहे, परंतु अशाच एक अलौकिक परंपरेचा ज्ञानसूर्यकाल अनंतात विलीन झाला. अशा साखरे परंपरेतील श्री किसन महाराज साखरे यांचं वैकुंठ गमन झालं. त्यांना आपल्या सर्वांतर्फे विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सेवेला सुरुवात करतो. महाराज तुकोबरायांच्या ह्या अभंगाचा विचार आपल्या अल्पमतीनं मी आपल्यासमोर जितका वेळ माझ्याकडून तुकोबराय बोलून घेतील तितक्या वेळ माझ्याकडून तुकोबरायांनी 5 मिनिटात संपवलं तर मी 5 मिनिटातही संपवीन. आणि जर तुकाराम महाराज आणि आज विशेष करून आमच्या कान्होबा सावकारांचं कीर्तन आहे महाराज. मी कान्होबांना सावकार म्हणतो, कान्होबा महाराजांना. ते मला म्हणतात तुम्ही का सावकार म्हणता, आम्हाला माहिती आहे तुमच्याकडे ऐश्वर्य काय आहे ते म्हणून आम्ही तुम्हाला सावकार म्हणतो. लक्षात घ्या, कारण आम्हाला कल्पना आहे आम्ही पायिक आहोत. तुमची दासीचा दास करून ठेवा हे तत्वज्ञान आम्हाला मान्य आहे. नवे नवे आमच्या मूळ पुरुषाला सुद्धा तेच मान्य होतं, तर मग आम्ही का नाकारावं. म्हणून आमचा अधिकार तेवढा नसला तरी जगाचे गुरु म्हणून जगद्गुरु तुकोबरायांना ह्या जगाने मान्यता दिली. माझ्यासारख्यांनी मान्यता दिली काय नाही दिली काय काही फरक पडत नाही बरं का. कारण तुकोबरायांचं सामर्थ्यच एवढं आहे. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. हा 5वा वेद
आपल्या सर्वांसाठी प्रस्तुत करून तुकोबरायांनी आपल्या अलौकिक शक्तीचं सामर्थ्य ह्या जगासमोर ठेवलेलं आहे. म्हणून अभिमानानं तुकोबरायांच्या चरित्राकडे जेव्हा पाहिलं जातं तेव्हा अभिमानानं सांगावं वाटतं महाराज की तुकोबरायांचं जीवन चरित्र हे इतकं निखळ तेजस्वी आहे, इतकं ओजस्वी आहे की देवाला सुद्धा त्यांना सांगावं न्यायला यावं लागलं महाराज. देवाला प्रत्यक्ष यावं लागलं. म्हणजे इतर संतांची तुलना आणि तुकोबरायांची तुलना अजिबात मी करत नाही, परंतु इतर संतांचं महात्म्य, इतर संतांचं मोठेपण त्यांच्या जागी निश्चित आहे. परंतु तुकोबरा जगद्गुरु का, तर त्याचं एकच कारण आहे महाराज, आणि ते म्हणजे आमच्या निळोबरायांनी वर्णन करून ठेवलंय. मानव देह घेऊनी निजधामा गेले, निळा मने सकळ संता तोषविले. असं अलौकिक वर्तन करणारा जगातला एकमेव संत म्हणजे तुकोबरा आहे. नाहीतर आपण सर्वांनी कथा ऐकलेल्या आहेत, चरित्र आपण महाराजांच्या मुखातून ऐकत आहात. त्या चरित्रामध्ये आपल्याला, आपण सर्वांनी याच्या आधी अनेकदा ऐकलं असेल की मानव देह घेऊन तुकाराम महाराजांच्या व्यतिरिक्त संत परंपरेत कुणीही गेलं नाही. म्हणून इतरांचं आणि तुकोबरायांचं हे वेगळेपण आहे. कारण तुकोबराय हे स्वतः सांगतायत महाराज, वाढ वेळ झाली उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलवीत असे. मी निघालो, माझ्या गावाला निघालो, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा असं म्हणत जाणारे तुकोबराय कुठं, आणि त्यांच्या जीवावर जगणारे आमच्यासारखे महात्मे कुठं महाराज. तुकोबरायांना न्यायला देव प्रत्यक्ष आलेला आहे आणि सगळ्यांना निरोप देत तुकाराम महाराज म्हणतात मी निघालो. मी निघालो म्हणून सांगून जाणारे किती जण आहेत हो. आमच्या नशिबात तर ते नाहीच नाही, लक्षात ठेवा. कारण आम्हाला कल्पना नाही आहे की आमचा काळ कुठं आहे, कधी आहे आणि कसा आहे. पण तुकोबराय सांगतात मी चाललोय. केवढा मोठा आत्मविश्वास आहे हा तुकाराम महाराजांचा. म्हणून ह्या प्रसंगाने, ह्या अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने तुकाराम महाराजांकडे मागणं काय मागायचं असेल तर हेच एक मागणं मागावं, तुमची दासीचा दास करोनी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. बाकी काही नको तुकाराम महाराज. तुमचं जरी दास्यत्व आम्हाला मिळालं नाही तरी तुमचे जे दास आहेत त्यांचं तरी दास्यत्व, त्यांचं तरी दर्शन आम्हाला मिळावं बस. आम्ही ज्ञानोबा तुकोबरायांना यथादर्शी यथादेही पाहिलेलं नाही, परंतु जेव्हा गाथा ज्ञानेश्वरी आम्ही उघडतो तेव्हा आमच्या समोर साक्षात ज्ञानोबा तुकोबरायच प्रगट होतात. लक्षात घ्या. आम्हाला वाटत नाही वेगळे आहेत आज आमच्यापासून ज्ञानोबा तुकोबराय. का तर ते गाथा स्वरूपात, ते ज्ञानेश्वरी स्वरूपात आमच्या समोर आहेत. म्हणून आम्हाला कोणी जर विचारलं कसे दिसतात ज्ञानोबराय तर त्यांचं वर्णनही आमच्याकडे आहे. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे असे ज्ञानेश्वर महाराज आहेत. तुकाराम महाराज कसे आहेत तर जे वर्णन भगवंताचं तुकाराम महाराजांनी केलंय तेच वर्णन तुकोबरायांचं आहे. राजस सकुमार मदनाचा पुतळा. कारण देवाच्या रूपामध्ये, देवाच्या स्वरूपामध्ये आणि तुकाराम महाराजांच्या रूपामध्ये आणि स्वरूपामध्ये कोणताही फरक नाही. देवते संत, देवते संत यांच्यामध्ये फरक नाही, त्यांचं स्वरूप आहे. म्हणून बाकी काही नको तुकाराम महाराज, आम्हाला फक्त तुमचं दास्यत्व मिळावं ह्याच भावनेनं तुकाराम महाराज ह्या देवाकडे मागणं मागतायत महाराज. हा मागणी पर अभंग आहे आणि ह्या मागणीमध्ये तुकाराम महाराज म्हणतायत की बाकी काही नको तुकाराम, देवा मला द्यायचंच असेल तर एवढं दे. महाराज गंमत बघा, दोन प्रकारचे भक्त असतात बरं का, दोन प्रकारचे असतात. एक जो देवाकडे मागतो, एक जो देवाकडे मागतो, ज्यात तुम्ही आम्ही सगळेजण आलो. आपण मागतोच का नाही देवाकडे, का मागत नाही? हा, जगात महाराज असा माणूसच नाही जो मागत नाही असं, बरं का लक्षात ठेवा. जगात असा माणूस नाही की ज्यानं आजपर्यंत काहीच मागितलं नाही. अशामध्ये आपण सगळे मोडतो. आणि दुसरा भक्त असा आहे जो देव स्वतःहून मागं लागतो, तुला काय पाहिजे सांग म्हणून. त्यात सगळे संत मोडतात. आमच्या नामदेवरायांच्या मागंही तो धावत गेला, नामदेवराय काहीतरी मागा, काहीतरी मागा.
नामदेवराय पण म्हटले देवा मला काही नको. आमच्या ज्ञानोबरायांच्या मागे धावत गेला. ज्ञानोबराय काहीतरी मागा, काहीतरी मागा. ज्ञानोबराय म्हटले मला काही नको. तुकाराम महाराजांना तर दररोजच बोलायचे देव. म्हणायचे तुकोबराय काहीतरी मागा, काहीतरी मागा. नाही देवा नको, मला नको म्हणणारा कुठं आणि कीर्तन झाल्यावर पाकिट मागणारे आमच्यासारखे महाराज कुठं एवढा विचार करावा. नको म्हणणं आमच्या नशिबात किंवा आमच्या सामर्थ्यात नाही आहे. पहा, सगळ्यांना जिवंत उदाहरण देतो महाराज. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये शिवछत्रपती हे नाव ज्या व्यक्तीला, ज्या देहाला माहीत नाही तो महाराष्ट्रातला नाहीच. अशा शिवछत्रपतींना तुकोबरायांची कीर्ती समजली महाराज. आणि कीर्ती समजल्याबरोबर आमच्या छत्रपतींनाही मनापासून इच्छा झाली की तुकोबरायांचं दर्शन घ्यावं. पण तत्पूर्वी छत्रपती आहेत ते विद्वत्ता त्यांच्या खिशामध्ये अशी पडून होती. एवढं मोठं विद्वान व्यक्तिमत्व म्हणजे शिवछत्रपती आहेत. आणि छत्रपतींनी सहज नकळत एक गोष्ट केली. आपल्या कारकुनाला बोलवून घेतलं आणि कारकुनाला सांगितलं म्हणे देहूला जावा आणि त्या देहू क्षेत्रामध्ये तुका शेठ म्हणून एक संत आहेत. तुकाराम महाराजांना तुका शेठ म्हणत होते बरं का. बरेच जण म्हणतात तुकाराम महाराजांना पुढं दारिद्र्य आलं की नाही. तुकाराम महाराजांना दारिद्र्य आले असते तरी हे वारकरी संप्रदायाचं अस्तित्वात राहिला नसता. यांचं ऐश्वर हे केवढं मोठं आहे पाहिलं ना महाराज. महाराष्ट्रातल्या एका कोपऱ्यातल्या एका खेड्यामध्ये तुकाराम महाराजांसाठी एवढा जीव ओवाळून टाकणाऱ्या एवढ्या जीवात्म्याचं एक दर्शन आहे, फक्त एक दर्शन. एवढे तुकाराम महाराज श्रीमंत आहेत. आणि तुकोबरायांनी परीक्षा घ्यावी तुकोबरायांची असं मनात सुद्धा आलं नाही बरं छत्रपतींच्या. परंतु आपल्या कारकुनाला बोलवलं आणि सांगितलं, म्हटले देहूला जावा, त्या ठिकाणी तुकाराम महाराज आहेत, त्यांना हा नजराना तेवढा देऊन या म्हटले. काय म्हटले? हा नजराना देऊन. सगळ्यांना कथा माहिती आहे महाराज, सगळ्यांना, त्यात वेळ घेत नाही मी. परंतु लक्षात ठेवा त्या वेळेला नेमकं तुकाराम महाराज कुठेतरी बाहेर गेले होते. बाहेर म्हणजे कुठं कीर्तनाला गेले नव्हते बरं का, लक्षात ठेवा. आजकाल आम्हाला विचारलं की महाराज कुठे गेले कार्यक्रमाला आणि मग वारीला जाऊ दे काला येतच नाही ना महाराज. आपल्याला बोलता येत नाही का, तर पुढच्या वर्षी यदा कदाचित सप्ताह केला तर हा एवढं सुद्धा प्रवचन जायचं म्हणून बोलत नाही. आणि नाही बोलवल्यानं काही फरक सुद्धा पडत नाही महाराज. कारण आज आम्हाला जो ज्ञानोबा तुकोबराय प्रेरित संप्रदाय हवाय त्या संप्रदायापासून आम्ही अनेक पावलं मागे चाललोय, एवढं मात्र नक्की आहे. आम्हाला फक्त आज मनोरंजन हवाय, दिखावा हवाय, वैराग्य, त्याग, यापासून आम्ही अनेक कोस दूर लांब चाललोय, दूर लांब चाललोय. असो, विषयांतर नको, पण लक्षात घ्या त्यावेळेस तुकोबराय नेमकं कुठेतरी भामचंद्रावर, घोरडेश्वरावरती, कुठं भंडाऱ्यावरती भजनामध्ये तल्लीन असतील आणि भगवंताच्या नामचिंतनामध्ये कुठेतरी हरवलेले असतील. तेवढ्या तुकाराम महाराजांच्या घरामध्ये सैनिकांनी तो कारकून आलेला आहे. कारकून आल्याबरोबर दार वाजवलेलं आहे आणि दार वाजवल्यावर आमच्या आईसाहेबानं जिजाऊनं दार उघडलेलं आहे. तुकाराम महाराज त्यांना आवळे म्हणायचे. काही ठिकाणी आवळे हा शब्द वापरला जातो, काही ठिकाणी आवळे हा शब्द वापरला जातो. आवळे ह्या शब्दाचा अर्थ कसा सांगितला जातो तर तुकाराम महाराजांची पत्नी तुकाराम महाराजांना महाराज समोर, देवाच्या समोर उभं राहून देवाला काय म्हणत होत्या? का रे काळ तोंड्या. महाराज आज एक तरी माय वेली आहे का देवाच्या समोर देवाला शिव्या देणारी? मग कुणीतरी तुकाराम महाराजांना विचारलं, अहो तुकाराम महाराज तुम्ही जेवढं देवाचं कौतुक करताय तेवढ्याच शिव्या तुमची पत्नी देते, तुम्हाला काही वाटत नाही का? काही वाटत नाही का म्हटल्याबरोबर तुकाराम महाराज म्हणाले, अहो ती देवाला त्या पद्धतीनं आळवते म्हणून तुकोबराय तिला आवळी म्हणत होती. आणि आईसाहेब समोर उभारले आणि दार वाजवलं. दार उघडल्या बरोबर सैनिक दिसले. बघा यदा कदाचित विचार करा, यदा कदाचित तुमचं दार वाजवलं आणि पोलीस जर तुमच्या दरवाजाच्या बाहेर उभारला तर तुम्हाला काय वाटेल हो? तुमच्या छातीत पहिली धडकी भरेल, माझ्या घरात पोलीस कसा आला? तसं तुकाराम महाराजांच्या आईसाहेबांना वाटलं. सैनिक घाबरल्या आणि त्यांनी विचारलं, कोण तुम्ही? कोण तुम्ही म्हटलं की सांगितलं आम्ही शिवरायांचे सेवक आहोत.
मग इकडं काय आला, इकडं कशासाठी आला? नाही म्हणले तुकाराम महाराजांना भेटायला आलो. कुठे गेलेत? नाही बाहेर गेलेत. काही केलं का त्यांनी? काही केलं का? नाही म्हणले काही केलं नाही. पण शिवछत्रपतींनी त्यांच्यासाठी नजराणा पाठवलाय. नजराणा पाठवलाय म्हटल्याबरोबर महाराज आमच्या आईसाहेबाला आनंद गागनात मावेना. आणा आणा आत आणा म्हटले. आत आणला, आत ठेवला आणि ते सैनिक बाहेर थांबले. तेवढं तुकोबराय आले. तुकोबरायाने आत प्रवेश केला आणि आपल्या मुलाकडं, आपल्या पत्नीकडं पाहिलं आणि पटकन बाहेर पडले. बाहेर पडल्याबरोबर आईसाहेब मागं तुकोबरायांच्या गेल्या. अहो थांबा, अहो थांबा, अहो थांबा म्हटल्याबरोबर तुकोबराय म्हटलं आवाज ओळखीचा वाटतोय पण व्यक्ती मात्र ओळखीची वाटत नाही. म्हणून तुकोबरायांनी मागं वळले आणि पाहिलं. म्हटले आपण कोण, आपण कोण म्हटल्याबरोबर ती म्हणाली अहो तुमची मीच. तुकोबरायांनी वर्ण खालं पाहिलं. तेवढ्यात मुलंही पळत आली. मुलंही पाहिली आणि तुकोराम महाराज म्हटले अरे चुकून मी दुसऱ्याच्या घरात आलोय वाटतं. म्हणे काय म्हटले महाराज? चुकून मी दुसऱ्याच्या घरात आलोय. नाही, तुम्ही तुमच्याच घरात आलाय. हो, मग माझी मुलं, माझी पत्नी कुठे आहेत? अहो आम्ही कोण आहेत? तुमचीच मुलं आहेत, तुमचीच पत्नी आहे. नाही म्हटले, नाही, माझ्या पत्नीला नवी साडी घालून किती वर्ष झाले असतील मला माहीतच नाही म्हटलं. तुकाराम महाराजांचं वाक्य आहे महाराज काय? माझ्या पत्नीला नवी साडी घालून किती वर्ष झाले माहीतच नाही. पुढचं एक वाक्य जोडू का? राग येणार नसेल तर बोलू का? आणि आमच्या बायकांना विचारा नवी साडी कपाटातनं काढून किती वर्ष झाली. हा फरक आहे महाराज, हा फरक आहे. अरे आम्ही परमार्थ करतोय तो अर्थार्जनासाठी, भगवत प्राप्तीसाठी नाही करत. आम्ही ज्या दिवशी भगवंताचं नामचिंतन स्वार्थासाठी नाही परमार्थासाठी करू त्या दिवशी तो तुमच्या बरोबर महाराज क्रीडा करायला लागेल, क्रीडा करायला लागेल. ज्याप्रमाणे नामदेवरायाबरोबर केली, तुकाराम महाराजांबरोबर केली, जराई बरोबर केली, त्या पद्धतीनं तद्वत तसा भगवंत तुमच्या माझ्यासमोर उभा राहील. पण जेव्हा स्वार्थ जाईल तेव्हा मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था. भगवंताने सांगितलं अरे माझा आणि मी हे विसरलं पाहिजे. आणि आम्ही कीर्तनात प्रवचनात सुद्धा मी आणि माझं घेऊनच उतरतो. महाराज कुठे चालला? मला आत्ता एकाने विचारलं, येता येता विचारलं, गाडीत बसताना विचारलं महाराज कुठे चालला? म्हटलं कार्यक्रमाला चाललो. कुठल्या गावाला चाललाय? सरवड्याला चाललोय. बरं काय कार्यक्रम आहे? प्रवचन आहे. कुणाचं प्रवचन आहे? मी काय म्हटलं? मी काय म्हटलं असेल? माझं. सांगा आता प्रवचन ह्या मारक्या देहाचं आहे का? हा कीर्तन कुणाचं आहे? माझं. आता कीर्तन ह्या देहाचं असतं का? महाराजांना राग येऊ देऊ नये. कथा कुणाची आहे? माझी. इथंच महाराज मेली, लक्षात ठेवा. दुसरं काही नाही, दुसरं काही नाही. माझा अधिकार नाही सांगण्याचा. परंतु ज्या क्षणाला आम्ही माझा आणि मी विसरू ना तद्वत तोपर्यंत देवभक्ती आणि संत भेटणार नाहीत आम्हाला. ज्या दिवशी आम्ही हे विसरू आणि मग भजन करू, मग कीर्तन करू, मग प्रवचन करू तेव्हा देव आम्हाला भेटेल, तेव्हा संत आम्हाला भेटतील. एवढं मात्र निश्चित आहे, लक्षात घ्या. आणि तुकोबरायांनी सहज आपल्या पत्नीला बोलवलं आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला. अगं आवडे तूच आहेस होय? होय जी. जी म्हणायची तर पद्धत संपलीच. आता बोलत नाही त्याच्याबद्दल महाराज. नाहीतर महाराज लईच बोलून गेला म्हणाल. महाराजाला बोलायलाच येत नाही काय सांगायचं महाराज. पण लक्षात ठेवा होय जी म्हटल्याबरोबर तुकाराम महाराजांनी बोलत बोलत त्यांच्या गळ्यातला एक सोन्याचा हार काढला आणि खाली ठेवला. आणि तुकोबराय म्हटले अगं आवळे हे आपलं नाही, हे आपलं नाही आवळे. हे कशाला घातलंयस? हे कशाला घातलंयस? अहो राजे शिवाजी राजेने तुम्हाला दिलंय, मला दिलंय? हो म्हटले. कोण घेऊन आलंय? म्हटलं कारकून घेऊन आलाय. कारकुनाला हाक मारली महाराज. आणि 9 अभंग तुकोबरायांनी त्या कारकुनाला लिहून दिले महाराज, लिहून दिले 9 अभंग. मला एकही अभंग पाठ नाही त्यातला, तो भाग निराळा. पण लक्षात ठेवा घोडे छत्र्या, दिवट्या छत्रे घोडे हे तो बऱ्याच ना पडे. सांगा म्हणले शिवछत्रपतींना हे आम्हाला काही परवडणार नाही. नाही म्हटले तुम्हाला दिलंय घ्या
घ्या म्हटल्याबरोबर तुकाराम महाराज म्हटले नाही नको. अहो नाही घ्या, तुमच्यासाठी पाठवलंय. पाठवलंय तर मग कशासाठी पाठवलंय? आणि सहज तो कारकून म्हणाला तुकोबरा आहे हे तुम्ही सुखी व्हावं म्हणून पाठवलंय. कशासाठी पाठवलंय? हे तुम्ही सुखी व्हावं म्हणून पाठवलंय. आणि तुकोबरा यांनी लगेच त्याच्यावर अभंग निर्माण केला. ये रे तुमचे आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. ये रे तुमचे वित्त धन ते मज मृत्युके. असं पत्र लिहिणारे तुकाराम महाराज कुठं आणि कीर्तन झाल्यावर पाकिट नको म्हणणारे महाराज कुठं? एवढं विचार करा आणि मग तुकाराम महाराज ज्ञानोबा यांचा प्रचार प्रसार करा. महाराज घ्यायला नाही म्हणत नाही, द्यायला नाही म्हणत नाही, घ्यावं द्यावं नाही म्हणतच नाही महाराज. पण लक्षात ठेवा हा व्यापार होऊ नये एवढी इच्छा आहे. आणि जर व्यापार केला तर दास तुम्ही होणार नाही. लक्षात ठेवा दास होणार नाही. हां तुम्ही दास होणार नाही. आणि तुकोबरायांची इच्छा आहे दास व्हायची आणि आमची इच्छा आहे मालक व्हायची. बस फरक एवढा आहे, बाकी काही फरक नाही महाराज, बाकी काही फरक नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुमची ये दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा हाची मज. महाराज परमार्थामध्ये बुद्धी अत्यंत सार हवे म्हणून तुकोबरायांचा एक अभंग आहे. जया श्री कारभार बुद्धी सार तयाची वर्ते तैसे वर्ते जन. लक्षात ठेवा तुम्ही परमार्थ करताय ना तर तुमची बुद्धी स्वच्छ हवी. किती स्वच्छ हवी? तर निदान 2 गोष्टी नको म्हणायला शिकल्या पाहिजेत. कनक आणि कामिनी यांना नाही म्हणता आलं पाहिजे. एवढं कळलं महाराज परमार्थच आला. म्हणून तुकोबराय छातीवर हात ठेवून सांगतात जाई ओ माये न करी सायास. आम्ही विष्णुदास आम्ही तसे नाहीत. आणि आम्ही कसे आहोत महाराज? जेवढं मिळेल तेवढं घेतोय. हां नाही महाराज, जेवढं मिळेल तेवढं घेण्यापेक्षा जेवढं देता येईल ना तेवढं देत जावं महाराज. आम्ही देत नाही, आम्ही घ्यायला महत्त्व देतोय. आणि ज्या दिवशी आम्ही द्यायला शिकू ना त्या दिवशी आपण देव झालो असं समजा महाराज. कारण देण्याचं सामर्थ्य कुणाचं आहे तर ते देवाचं आहे. आणि आपण महाराज बघा साधं उदाहरण देतो, बरं साधं उदाहरण देतो. तुम्ही कुठेतरी एसटी स्टँडवर उभारलेला आहे आणि एसटी स्टँडवर उभारलेला असताना एखादा भिकारी तुमच्यापाशी आला आणि तुम्हाला काहीतरी त्याने भीक मागितली आणि नकळत तुम्हालाही त्याला काहीतरी द्यायची इच्छा झाली. पण खिशात सुट्टे पैसे चिल्लर नाहीत म्हणून तुम्ही त्या बिचाऱ्याला 50 रुपयाची नोट दिली. तर तो तुम्हाला काय म्हणतो? कसा देवासारखा भेटला. म्हणजे तुम्ही कोण झाला? देव होणं सोपं आहे पण संत होणं अवघड आहे. हो हां देव व्हायला वेळ लागत नाही, संत व्हायला वेळ लागतोय. आम्हाला संत व्हायचं आहे आणि संत व्हायचं असेल तर दास्यत्व महत्त्वाचं आहे. कारण दास्यत्व पत्करलं म्हणून हनुमान अजरामर आहे. दास्यत्व पत्करलं म्हणून नारदजी अजरामर आहेत. दास्यत्व पत्करलं म्हणून नामदेवराय अजरामर आहेत. दास्यत्व पत्करलं म्हणून तुकोबराय अजरामर आहेत. दास्यत्व पत्करलं म्हणून नामदेवराय अजरामर आहेत. हे मालक व्हायला गेले नाहीत, हे दास्य झाले दास. म्हणून तुमची दासीचा दास करून ठेवा. देवा द्यायचंच आहे ना तर मला हे दे. काय? तर तुझा दास करून ठेव. आणि म्हणून तुकाराम महाराजांचा आपण दास होणं महत्त्वाचं आहे. आणि दास्यत्व हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. पण एक लक्षात ठेवा दास्यत्व किती महत्त्वाचं आहे, किती मोठं आहे, किती मोठं महत्त्वाचं दास्यत्व आहे. आणि दास्यत्वामुळंच महाराज अजरामरता येते. अजरामरता. सहज विचारलं प्रभू रामचंद्रांचा सेवक असणाऱ्या मारुती रायाला रावणानं विचारलं तू कोण म्हणून. तू कोण म्हटल्याबरोबर मारुती रायाला सांगता येत होतं का नाही? मी वायुपुत्र हनुमान. आम्ही आमचं नाव लगेच सांगतो. हा बापा देवव्रत विवेकानंद वास्कर. पांडुरंगाचा दास आम्ही काही म्हणत नाही. तुकाराम महाराजांचा दास आम्ही काही म्हणत नाही. महाराज भगवान प्रभू रामचंद्रांचा मी दास आहे असं मारुतीराय सांगणारे एकटेच. बरं हां म्हणून मारुतीरायाने दास्यत्व केलं. आणि तसं दास्यत्व मला शिकवा असं तुकाराम महाराज मारुतीरायाला विनंती करतायत. हां शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. अरे भक्तीचे जे शिरोमणी आहेत
भक्ती ज्यांच्या नसानसात आहे असे तुकाराम महाराज सुद्धा भक्ती शिकवा म्हणतायत. आणि आम्ही 40 वाऱ्या काय केल्या, सगळ्या गावात सांगत सुटतोय आम्ही मोठे भक्त आहेत. कोण मोठं भक्त आहे? हा, सांगू नका महाराज. परमार्थ किती केला हे सांगण्यापेक्षा परमार्थ कसा करायचा हे सांगितलेलं मोठं आहे. आम्ही परमार्थ कसा केला हे सांगत नाही, पण परमार्थ किती केला हे मात्र जग जाहीर करतो. काही आवश्यकता नाही महाराज. पती लक्ष्मीचा जाणत असे त्याला माहित नाही का तुम्ही वाऱ्या कशा? महाराज सगळं माहिती आहे, सगळं माहिती आहे. लक्षात ठेवा, ज्या दिवशी ज्या क्षणाला ज्या वेळेला तुम्ही त्याच्या दर्शनाला जाता ना, त्या क्षणाला ज्या क्षणाला तुम्ही त्याच्या मंदिराच्या पायऱ्या चढून आत प्रवेश करताना तेव्हाच त्याला कळलेलं असतं हे गिराईक कशासाठी आलंय, हे काहीतरी मागायलाच आलंय. आणि आपण सुद्धा कायम मागतच आलोय महाराज. सहज एक दृष्टांत देतो महाराज, फार मोठा दृष्टांत आहे बघा. आपण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण मागणाऱ्यात मोडतो आणि संत देणाऱ्यात मोडतात, म्हणजे ज्यांना देवाने दिलं. महाराज सूरदास नावाचे एक फार मोठे संत होऊन गेले. त्यांच्या जीवनातला प्रसंग आहे, मी परवाच सांगितला होता महाराज, आज सहज आठवला म्हणून सहज सांगतो महाराज. बघा किती गोड प्रसंग आहे. सूरदासजी आंधळेत आणि देव त्यांना कृष्ण परमात्माने त्यांच्यावर कृपा केली आहे. कृष्ण परमात्मा त्या सूरदासांना विचारतोय, सूरदासजी तुम्हाला मी प्रसन्न आहे, काहीतरी मागा. आता मी एक प्रश्न फक्त या ठिकाणी विचारतो, यदा कदाचित देव तुम्हाला प्रसन्न झाला, होणार नाही, काळजी करू नका, आपलं एवढं मोठं पुण्य नाही, पण तरी सुद्धा एखाद्या कीर्तन प्रवचनाच्या एखाद्या सप्त्याला एखादी पंगत दिली म्हणून तुमच्यावर तो प्रसन्न झाला तर काय करावं महाराज? मिळेल की काय सांगता येत आहे? कुठल्या महाराज पुण्य कोणतं आहे ह्याच्यापेक्षा पुण्य किती आहे हे महत्वाचं आहे. आणि समजा प्रसन्न झाला तर आईची शपथ आहे तुम्हाला सगळ्याला, काय मागाल मला सांगा बरं, काय मागाल? मी माझं उदाहरण देतो, मला जर प्रसन्न झाला तर मी म्हणेल देवा एक 5-25 कोटी रुपये दे, वाऱ्या बी बंद करतो, माळ बी काढून टाकतो. खरी गोष्ट आहे ना महाराज. आम्हाला नश्वर आणि आश्वर यातला फरकच अजून कळेना. सूरदासांना देव मागे लागलेत, मागा 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 मागा, आणि सूरदासजी म्हणतात नको 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 नको. अहो का मागत नाही, का मागत नाही म्हटल्या बरोबर सूरदासांनी देवाला सांगितलं, अरे कृष्ण परमात्मा तू कृपाळू आहेस, तू जेवढं दिलंयस ना त्यात मी सुखी आहे. माणूस सुखी तेव्हाच होतो जेव्हा ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. महाराज जेव्हा तो समाधानानं म्हणतो ना मला जेवढं मिळालंय त्यात मी आनंदी आहे, त्याला दुःखच होत नाही महाराज, होणारच नाही, दुःखच होणार नाही महाराज. पण सूरदासांना मागं लागले आणि विनंती करायला लागले. देव म्हटले मागा मागा, नाही म्हणले मला मागायचं नाही. मागायचं नाही म्हटल्याबरोबर देव म्हटले ठीक आहे तुम्ही मागू नका, मी देतो मग तरी घ्या. तरीही सूरदासजी म्हणाले देवा नको मला, तू दिलं तरी नको. नाही नाही मी देणार देणार म्हटले आणि देवाने दृष्टी दिली. काय दिली? दृष्टी दिली महाराज. देवाने दृष्टी दिली आणि देवाने सांगितलं सूरदासजी पहा माझं रूप, पहा माझं स्वरूप, पहा माझं सौंदर्य, सगळं तुम्ही तुमच्या डोळ्याने डोळे भरून पहा म्हणे. डोळे भरून पहा म्हटल्याबरोबर सूरदासाने डोळे उघडले आणि पाहिलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटेवरी ठेवोनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेच ध्यान, राजस सकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. असं हे देवाचं दिव्य रूप पाहिलं आणि सूरदासजीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला लागल्या महाराज. सूरदासजी रडू लागले. देवाचं अस्तित्व असण्याचं पहिलं लक्षण आहे. देव आपल्या चित्तात वसतोय का नाही याचं पहिलं लक्षण आहे की देवाला संतांना बघितल्या बघितल्या आपल्या हृदयाला पाझर फुटला पाहिजे, आपल्या डोळ्यातून अश्रू आले पाहिजेत, हे पहिलं लक्षण आहे देव भेटलेल्याचं, लक्षात ठेवा. आणि देवाने पाहिलं, देवाकडं पाहिलं आणि हात जोडले आणि सूरदासाने विनंती केली. सूरदासजीने
कृष्ण परमात्म्याला हात जोडले आणि विनंती केली, देवा न मागता दिलंस, पण आता माझी इच्छा झाली, मागू म्हटल्यावर बरोबर देव म्हटला, अरे जोपर्यंत आंधळा होतास तोपर्यंत नको म्हणत होतास, आता दिसायला लागलं की मागायला लागला का? म्हणजे बहुतेक मी हे किस्सा एका महाराजांच्या कीर्तनातला ऐकलाय म्हणून सांगतो बरं का. म्हणजे त्यावेळेस पासून दिसलं की मागायची सवय लागली बरं का, लक्षात ठेवा. जे दुसऱ्याचं ऐका नाही तेच आपल्याला पाहिजे असतं महाराज. हे दुर्दैव आहे आपलं. आपल्याकडं जे आहे ते आपण पाहत नाही, पण दुसऱ्याकडं जे आहे त्याच्यावर आपली नजर जास्त असते आणि म्हणून आपण दुःखी आहे. सूरदासांनी विनंती केली की देवा एक विनंती मागू म्हटल्यानंतर देव म्हटले, अरे न मागता दिलंय, आता मागतोयस ना, घे काय पाहिजे ते माग, देतो म्हटल्याबरोबर सूरदासांनी हात जोडले आणि देवाला विनंती केली, देवा माझी आलेली दृष्टी घालव म्हटली. महाराज देवाने प्राप्त करून दिलेलं आहे आणि मला नकोय हे सांगणं म्हणजे संतत्वाचं लक्षण आहे, लक्षात. आता मात्र देवाचा बाण फुटला आणि देवाने विचारलं, सूरदासजी का अंधपण मागताय पुन्हा? सूरदासांनी दिलेलं उत्तर फार मोठं आहे महाराज. सूरदासजी म्हणाले, देवा आता तुला बघितलं ना, जगात कुणालाही बघायची इच्छा राहिली नाही. देवा म्हटले, बस नको म्हटले. हे दास्यत्वाचं लक्षण आहे, लक्षात ठेव. म्हणून तुमची हे दासीचा दास करून दास्यत्व मागा, देवाला काही मागू नका. मालक तर तुम्ही आहातच हो, बाकीच्या कुणाचे नसले तरी घरच्या बायकोचे तरी मालक आहात का नाही? मग बास झालं ना. आता मालक म्हणत नाही तो भाग निराळा आहे, पण लक्षात ठेवा मागू नका महाराज. देव तुम्हाला एवढं देतो की तुम्हाला महाराज ते घेता हा जन्म कमी पडेल एवढं देतोय. मग कशाला मागता? पण आम्ही घेतो, जातो, नमस्कार करतो आणि तो देवाला म्हणतो, देवा मला सुखी ठेव. देव म्हणतो ठीक आहे सुखी ठेवतो, फक्त तुम्हाला सुखीच ठेवतो. अरे जर न मागता देवाला नुसता, म्हणून 12व्या अध्यायात सांगितले ना, अनपेक्ष सुचिर दक्षा उदासीनो गतव्यता सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त समे प्रिया जयाचे टाई पांडवा अपेक्षे नाही रिघावा सुखाशी चढावा जयाचा असणे. अरे जो अनपेक्ष आहे, ज्याला अपेक्षाच नाही, असा भक्त मला आवडतो. आणि आपण ना आवडते का आहोत? आपलं देव का ऐकत नाही? तर आपण अपेक्षा ठेवतो म्हणून देव ऐकत नाही. ज्या दिवसापासून तुम्ही अपेक्षा ठेवायचं बंद कराल ना, त्या दिवशी देव तुमच्या दरवाज्यात. म्हणून तर ज्ञानोबरायांनी सांगितलं, सुखे येतो घरा. अरे स्वतःहून येईल, का काळजी करताय तुम्ही? नाही आला तर तो देव कसला, त्याला येणं भाग आहे. कारण बऱ्याच ठिकाणी हा अनुभव आहे. एक सुभाषित आहे, त्याचं भाषांतर सांगतो. आमच्या विठ्ठल तात्यांना सुभाषित पाठ असेल. बळी हा सिंहाचा दिला जात नाही. काय सुभाषित आहे? अश्वम नैवम गजम नैव. बळी हा गजाननाचा म्हणजे हत्तीचा दिला जात नाही. अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैवचम. लक्षात ठेवा, वाघ अजिबातच नाही. पण बळी कुणाचा दिला जातो? तर बकरीचा. बलिदात्यात असे बळी देणारे आहेत. आणि असू दे ना महाराज, तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, जीव दिला तुका म्हणे बळी, जीव दिला पाया तळी. आमचा जीव जर यदा कदाचित वारकरी संप्रदायाची सेवा करताना जर गेला तर आमचा जन्म सार्थक झाला असं आम्हाला समजायला हरकत नाही महाराज. आमचा जन्म सार्थक झाला. पण आमचं काम हे वारकरी संप्रदायाचं करत म्हणून देवाला मागणं एक आहे, मरण सगळ्यालाच आहे. पण फक्त मरण कसं यावं? तर भजन करता करता मरण यावं. मरण कसं यावं? महाराज आपल्या फडावरचं एक उदाहरण देतो जिवंत. आमच्या आपेगावकर पकवाज वाजवणार शंकर बापू आपेगावकरांचं मरण कसं आलं बघा. पकवाजाची सेवा आजन्म केली. पकवाज वाजवता डोकं पकवाजावर ठेवलं, ते उठवलंच नाही. अशी सेवा असावी.
महाराज असं दास्यत्व पत्करावं. काही नाही, आमच्या आपल्या फडावरही एक महात्मा होऊन गेला. महाराज काम काय करत होते ते सांगतो मी. ते गौंड्याचं काम करत होते, गौंड्याचं घर बांधायचं काम करत होते. पण त्यांचा नित्यनेम होता कोणता? ज्ञानेश्वरी नित्यनेमाने वाचायची, एक तरी ओवी वाचायची कितीही गडबड असली तरी. आणि त्यांनी शेवटच्या दिवशी ज्ञानेश्वरीचं पारायण जिथपर्यंत आलंय तिथपर्यंत ज्ञानेश्वरी उघडली आणि पारायणाला सुरुवात केली. आणि पारायण करता करता ज्ञानेश्वरीवर डोकं ठेवलं. महाराज पुन्हा उचललंच नाही, पुन्हा उचललंच नाही. केवढं मोठं भाग्याचं लक्षण आहे, याची कल्पना आहे तुम्हाला? हा बघा, त्या शबरी मातेकडं आजन्म राम 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 करत राहिली महाराज, आजन्म. आणि जेव्हा प्रत्यक्ष देव आले आणि देवाने महाराज पूजा स्वीकारली आणि प्रभू रामचंद्रांच्या पायावरती डोकं ठेवलं, ते उठवलंच नाही. येथोनिया नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा, हेच होई बळकट माझ्या मना. अरे माझ्या मनाला आपल्या समजवा, मरण जर द्यायचं असेल देवा तर असं मरण दे. म्हणून तुकाराम महाराजांचं मरण, मी माझं मरण पाहिलं असं तुकाराम महाराज म्हणतात. आपुले मरण पाहिले म्या डोळा तो 16 व्हावा महाराज. म्हणून तुकोबरायांचा सहदेव वैकुंठ गमन 16 जेव्हा होतो ना, तेव्हा आजही त्या नांदुरकीला महाराज भरतं येतं, भरतं अंगामध्ये. ते झाड असं हलायला लागतं आणि आपल्या जगाला कळतं तुकोबराय वैकुंठ गमन झालेलं आहे, देव विमान घेऊन आलेले आहेत महाराज. केवढा मोठा पर्वकाळ असेल तो, ते केवढं मोठं भाग्य आहे तुकाराम महाराजांचं. सहज आपल्या पत्नीला म्हणाले, चल मी निघालोय म्हणाल्याबरोबर तुकाराम महाराजांना त्यांनी विचारलं, कुठं? म्हणले वैकुंठाला. जसं भामचंद्र घोराडेश्वर भंडारा तसंच कोणतरी वैकुंठ डोंगर असेल असं त्या बिचारीला वाटलं. ती म्हटली, तुम्ही जावा, मला झाडून काढायचं आहे, मला सारवण करायचं आहे, तुम्हीच जावा म्हणे. आणि तुकोबराय निघाले आणि संपूर्ण समाज तुकाराम महाराजांच्या मागे आलेला. आणि तुकाराम महाराज टाळ विना वाजवत, हातामध्ये चिपळ्या आहेत महाराज, भजन करत करत तुकाराम महाराज निघालेले आहेत. आणि त्या नांदुरकीच्या झाडाजवळ तुकाराम महाराजांचा सगळा उत्सव, सगळा समाज तुकाराम महाराजांबरोबर तिथं आलेला आहे. आणि प्रत्यक्ष तुकाराम महाराजांना न्यायला परमात्मा पांडुरंग समोर उभारला आहे आणि सांगितलंय तुकाराम महाराजांनी, माझं पृथ्वी तलावरचं काम पूर्ण झालंय म्हणले. माझं पृथ्वी तलावरचं काम पूर्ण झालंय आणि आता मी निघालोय, आम्ही जातो आमच्या गावा, असं म्हणत तुकाराम महाराज त्या विमानात बसलेत आणि तुकाराम महाराज निघून गेलेत. आणि ते नांदुरकीचं झाड त्याची साक्ष देत आजही उभारलंय महाराज, आजही उभारलंय. म्हणून आपण जर प्रत्यक्षदर्शी पाहायला गेलो नाही तर निदान त्या दिवशी तिथं गेल्यानंतर त्याची अनुभूती येईल. आणि समजा तिथंही जाता आलं नाही तर ह्या महोत्सवामध्ये जेव्हा काला होईल ना, त्या दिवशी शेजारच्याला फक्त 2 घास काला भरवा, कदाचित तेच तुकाराम महाराज असतील. एवढं लक्षात ठेवा ना, एवढं लक्षात ठेवा 100%. कारण तुकाराम महाराजांना, महाराज मारुती राय असो, तुकाराम महाराज असो, नामदेव राय असो, 1 मिनिट राहिला, 1 मिनिटात संपवणार बरं का, जास्त वेळ पुढं चालू देणार नाही. कारण मी वकिलाचा पोरगा आहे, आर्ग्युमेंट संपलं की निघायचं, संपलं महाराज. एक लक्षात ठेवा, तुकाराम महाराज, ज्ञानोबा राय, नामदेव राय, मारुती राय, जिथं कुठं भक्ताचं भजन चाललेलं आहे, जिथं टाळ वाजत आहेत ना, तिथं येऊन बसलेतच समजा महाराज, समजाच. तुम्ही त्याच्यात शंकाच घेऊ नका. इथंही कोणत्या स्वरूपात आज एखादा व्यक्ती अनोळखा तुमच्या शेजारी येऊन तुम्हाला म्हणेल, काय आज कीर्तन फार चांगलं झालं ना, तर त्याच्या तुम्ही पाया पडा का, कदाचित तेच ज्ञानोबाराय तुकोबाराय असतील. लक्षात घ्या. म्हणून आज तुम्हाला एवढ्या मोठ्या, आणि नाही आले तर मग हे सफल झालं असं समजू नका. एक छोटंसं उदाहरण देतो महाभारतातलं आणि माझ्या सेवेला विराम देतो. महाभारतामध्ये राजसूय यज्ञ केला महाराज आमच्या युधिष्ठिर राजाने, आणि त्या ठिकाणी एक शंख ठेवला, शंख. आणि त्या भगवंतानी सांगितलं की जो खरा भगवत भक्त येईल ना, जो खरा भगवत भक्त येईल ना, तेव्हा तो शंख आपोआप वाजेल म्हटले,
आपोआप वाजेल. महाराज सगळे आले, कृष्ण परमात्म्यानं सगळ्यांना बोलवलं, सगळे आले, परंतु शंख काही वाजला नाही. शंख वाजला नाही म्हटल्याबरोबर युधिष्ठिराने विचारलं कृष्ण परमात्म्याला, देवा एक सुद्धा भगवत भक्त नाही का? नाही म्हटले, हे सगळे भगवत भक्तच आहेत, पण प्रत्येकाला अहंकार आहेच. सगळ्याला अहंकार आला, गरुडाला आला, अर्जुनाला आला, सगळ्याला अहंकार आला महाराज. मग देवा आता शंख कसा वाजेल? म्हटले काळजी करू नको, तुझ्या गावात तुझ्या घरात एक व्यक्ती आहे, तो आला की शंख वाजेल, त्याला जीव घाल, शंख वाजेल. म्हटले कोण? तुझ्या दरबारातला झाडू मारणारा एक व्यक्ती आहे, त्याला बोलवून आण. म्हटले महाराज झाडू मारणारा व्यक्ती आला, जेवला की त्याचा शंख वाजला. तसं काल्याला तुम्हाला इथं कोणीतरी मागितलं की ह्या यज्ञाचा शंख वाजला असं समजा. झालेली सेवा आपल्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो आणि तुमचा सर्वांचं दर्शन मीच इथून घेतो, कारण 15 मिनिटामध्ये आपल्या सगळ्यांची भेट होणं शक्य नाही. म्हणून मीच आपल्या सर्वांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आपल्या सर्वांचं दर्शन या ठिकाणावरूनच घेतो आणि झालेली सेवा आपल्या चरणावर अर्पण करतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल.